नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर माझी मैत्रीण सुरेखा मोंडकर हिने लिहिलेलं तिने लिहिलेला एक सुरेख लेख सादर करत आहे. आता मे महिना सुरू झालेला आहे. मदर्स डे पण जवळ येत चाललेला आहे. तर ह्या लेखाचं शीर्षक बघूनच तुम्हाला कल्पना येईल की लेख कोणावर आहे. फुलात फूल जायचं, जगात प्रेम आईचं. हा अतिशय सुरेख लेख मला खूप आवडला आणि तो म्हणजे मला सुरेखा मोंडकर यांचं सर्वच साहित्य खूप आवडतं आणि मी ते वेळोवेळी सादरही करत आले. ते तुम्हालाही आवडतं याची मला खात्री आहे. तर आजचा लेखही खूप आवडेल. तर जरूर पहा आणि आवडल्यास एक छोटासा लाईक लेखाला द्या, व्हिडिओला द्या. त्याचप्रमाणे तुमच्या YouTubeच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या ज्या काही कॉमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील त्या जरूर कळवा. कसा वाटला व्हिडिओ ते जरूर कळवा आणि जर चॅनेलला नवीन असलात किंवा अजूनही काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. आजच्या लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि शीर्षक आहे फुलात फूल जायचं, जगात प्रेम आईचं. एकदा माझ्या घरी काही जिवलग जेवायला होते. मी इतर काही पदार्थांच्या बरोबर गरम मसाल्याची मसूर केली होती. सगळ्यांना ती आमटी अगदी खूप आवडली. मस्त झालीये, खूपच छान, असं सगळ्यांनी कौतुक केलं. कॉम्प्लिमेंट्स ग्रेसफुली स्वीकारले. पण बरीच स्तुती झाल्यावर मला अगदी राहावेना. माझ्या तोंडून गेलंच. माझी आई तर ह्याहून सुंदर करायची. आता मी केलेले पदार्थ सर्वांना किंवा इतरांना आवडले तरी पण माझ्या जिभेवर मात्र माझ्या दिवंगत आईच्या हातच्या पदार्थांची चव रेंगाळतीये. अजूनही रेंगाळतीये. प्रत्येक आई काही अगदी आदर्श सुगरण अशी असतेच असं नाही. तरी सुद्धा तिच्या मुलांसाठी मात्र तिने केलेले पदार्थ हे अगदीच एकमेवाद्वितीय असतात. मग ती साधी भाकरी असो किंवा ठेचा. आईच्या हातचा पदार्थ हा अमृत तुल्यच असतो. आपलं वय अगदी कितीही वाढो, आपल्या मनात आईचं स्थान हे अढळ असतं. जवळच्या एका वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आमच्या रोटरी क्लबच्या तर्फे वर्षातून एक ट्रिप देतो. त्यांचा एक दिवस अगदी मजेचा आणि अविस्मरणीय ठरावा म्हणून आम्ही सगळेच जण खूप मेहनत घेत असतो. मनापासून त्यांच्यात मिसळून जातो. आता गेल्या वर्षीच्या ट्रिपमध्ये मी एका ज्येष्ठांच्या शेजारी बसून अगदी आपुलकीने त्यांच्याशी गप्पा मारत होते. त्यांचं वय होतं 84. तर आपली कहाणी सगळी सांगून शेवटी ते मला म्हणाले, आज जर माझी आई असती ना, तर तिने नक्कीच मला वृद्धाश्रमात राहून दिलं नसतं. माझ्या डोळ्यात अगदी टचकन पाणी आलं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे कोरडे होते. आयुष्यभर रडून रडून जणू काही अश्रू आटले होते. आपली आई पण हळूहळू वयाने वाढतेच, म्हातारी होते. पण हे कधी कधी आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या मनात ती अगदी अजर असते. ह्या वयात आपली आई नसणार ह्या वास्तवाचं त्यांना भानच नव्हतं. ह्या वर्षीच्या ट्रिपमध्ये ते काका नव्हते. इतरांकडे चौकशी केल्यावर कळलं की ह्या जगाचा निरोप घेताना पण त्यांच्या तोंडावर, त्यांच्या ओठांवर आईचंच नाव होतं. FB वर आईचं प्रेम, जिव्हाळा हे व्यक्त करणाऱ्या बऱ्याच पोस्ट माझ्या वाचनात येतात. आईसारखं दैवत साऱ्या जगतामध्ये नाही
असं म्हटलं जातं. पण तुम्ही मुलं जेव्हा अशी आईची आठवण जागवता ना, तेव्हा माझ्यासारख्या अनेक आईंना खूप सुखद वाटतं. काही व्यक्त होऊ शकतात, काहींना ती संधी मिळत नाही. मग त्या अव्यक्तच राहतात. पण मुलांच्या स्वरातून, स्पर्शातून, शब्दातून त्यांचं प्रेम हे तिच्यापर्यंत पोचत असतं. आई महान आहेच, पण मुलांच्या आपुलकी, जिव्हाळा, सन्मान ह्या प्रेमभावामुळे ती अगदी तृप्त असते. तिच्या मनात "बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई" ही कृतज्ञता कायम असते. मुलं अगदी कितीही मोठी झाली, वयाने, कर्तृत्वाने, तरी देखील आईसाठी ती छोटी मुलंच असतात. सुशील, समजूतदार अशा मुलांमुळे आई पण आणखीनच समृद्ध होतं. अनेक आईंच्या मनात अशा भावना येत असतील, पण मी आपली प्रातिनिधिक म्हणून मांडते. धन्यवाद. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि सादर करती आरती गुप्ते.